नमस्कार, तुमचं सगळ्यांचं द मराठी होम या माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या भागात मी माझं दुपारचं रुटीन शेअर करेल, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दुपारचं रुटीन शेअर करणार आहे। ओमला सोडून आल्यानंतर 12 ते 2चा हा जो कालावधी असतो हा मी जेवण करण्यासाठी थोडासा आराम करण्यासाठी देत असते। त्यानंतर 2 ते 5 हा जो कालावधी आहे 3 तासाचा, या वेळेत मी घराला क्लिनिंग करण्यासाठी, ऑर्गनायझेशन आणि काही मेंटेनन्स असेल ते करण्यासाठी देत असते। हा व्हिडिओ नक्की तुम्हाला तुमचं घर क्लिनिंग करण्यासाठी, ऑर्गनायझेशन करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देईल, त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ। ओमला मी सोडून आल्यानंतर जो मधला वेळ असतो म्हणजे 10 ते 15 मिनिटाचा वेळ, त्यानंतर आमच्याकडे मावशी कामाला येतात। तेवढ्या वेळात मग मी जी आठवड्यातून एकदा करायची कामं असतात ती उरकून घेत असते। जसं की हा डायनिंग टेबल, रोज आपल्याला डायनिंग टेबल पुसायला आणि सगळ्या वस्तू नीट ऑर्गनाईज करायला वेळ मिळत नाही, कारण घाई असते आणि तेवढा वेळ पण नसतो आपल्याला सगळं एकाच दिवशी मॅनेज करायला। तर मग आठवड्यातले काही दिवस काही काम करायचे, काही दिवस दुसऱ्या कामासाठी द्यायचे, असे एक शेड्यूल आपल्या मनामध्ये प्रत्येकीच्या तयार असतं आणि मग त्यानुसार आपण घरातली कामं करत असतो। तर मी आज डायनिंग टेबलवरचं जे टेबल क्लॉथ आहे ते धुवायला काढलं आहे आणि नवीन जे टेबल क्लॉथ आहे ते डायनिंग टेबलवरती मी अंथरणार आहे। तर डायनिंग टेबलचा टेबल क्लॉथ काढल्यामुळे मग त्याच्यावर त्या ज्या वस्तू मी ठेवत असते, जसं की या ट्रेमध्ये मुखवास असेल किंवा काही काजू बदाम वगैरे असे, यासाठी छोट्या छोट्या बरण्या मी ठेवत असते, म्हणजे अगदी डोळ्यासमोर असतात आणि जसं आपल्याला भूक लागली तसं आपण ते घेऊ शकतो। मग या ज्या काही बेसिक गोष्टी ज्या आपण डायनिंग टेबलवरती ठेवत असतो त्याला देखील एकदा जे ऑर्गनायझर आपण ऑर्गनाईज करण्यासाठी वापरत असतो ते टेबल क्लॉथ धुवायला काढल्यामुळे त्याला देखील मी एक चांगल्या फडक्याने पुसून घेतला आहे। आणि मग अशा प्रकारे जो दुसरा नवीन क्लॉथ आहे तो मग या टेबलावरती अंथरला आहे आणि टेबल हा मी आज पूर्णपणे सेट केला होता। त्यानंतर आहे की मावशी गेल्यानंतर मग मी जेवण करते आणि मग थोडासा आराम झाल्यानंतर जी भांडी असतात ती जागच्या जागी लावण्याचं एक काम प्रत्येकीला रोजच असतं। तर मी आता हेच काम उरकते आहे की जी भांडी आहे ती जागच्या जागी लावून देते, म्हणजे पसारा होणार नाही गॅसओट्यावरती। आणि माझ्याकडे ज्या मावशी येतात त्या गॅसओटा आणि गॅस शेगडी देखील साफ करून जातात, परंतु भांडे लावल्यानंतर थोडंसं पाणी खाली पडलेलंच असतं किंवा थोडंसं आपल्याला एक हात हा शेगडीवरती आणि डायनिंग टेबलवरती मी रोज देते, म्हणजे काही पाण्याचे थेंब असतील किंवा पाण्याची जी वळ पडली असतील, मग ती गॅस शेगडी असेल किंवा गॅस ओटा असेल मग ते एकदा मी पुसून काढते। आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे ती सुकायला वेळ लागतो। एरवी उन्हाळ्यामध्ये तर लगेच ज्या वस्तू आहेत त्या सुकतात, पाणी असेल तेही लगेच सुकतं। आज असं ठरवलं होतं की जे आपले पायपुसणी वगैरे असतात किंवा जे मॅट मी टेबलात बेडच्या खाली अंथरत असते ते आज मी धुवायला मशीनमध्ये लावले होते, तर ते देखील आज ऊन पडत असल्यामुळे कडक उन्हात वाळून जातील म्हणून आज हे काम मी करून घेतलं होतं। म्हणजे जो मधला जो वेळ असतो ना तो प्रत्येकीला असे काही ना काही छोटी मोठी कामं करायला प्रत्येकीला द्यावेच लागतात, तरच आपलं घर हे नेहमी नीटनेटकं स्वच्छ आणि ऑर्गनाईज राहत असतं। प्रत्येकीला काही ना काही कामं ही रोजच्या रोज करावीच लागतात, आपण कितीही कंटाळा केला तरी। त्यानंतर पुढचं काम मी आज हे उरकलं की बरेच दिवस झाले आमचं जे मास्टर बेडरूममधलं कपड्यांचं कपाट आहे ते खूपच अस्ताव्यस्त झालं होतं, खूपच कपडे इकडे तिकडे झाली होती, रोज गडबड असते। जी कपडे मला इस्त्रीला द्यायची होती ती देखील काढायची होती, तर आज मी हेच काम केलं। ही जी खालची 2 कप्पे तुम्हाला दिसत आहेत ज्यामध्ये माझे आणि ओमचे कपडे असतात ते आज मी डिक्लटरिंग करायला आणि ऑर्गनाईज करायला काढली आहेत। अशा प्रकारचे ऑर्गनायझर मी कपडे ठेवण्यासाठी वापरत असते। याचा एक फायदा आहे की तुम्ही एका छोटंसं जरी आपल्याला ऑर्गनायझर दिसत असलं तरी बरेचसे कपडे हे या ऑर्गनायझरमध्ये आपण ठेवू शकतो।
घड्या घालण्याची पण बऱ्याच वेळा आपल्याला वेळ नसला तर अशीच मी ऑर्गनायझरमध्ये खुपसून देते. मग असा मधला वेळ जो मिळतो की ज्या दिवशी मला आता काम कमी आहे आणि मग त्या दिवशी मी असे कपाट वगैरे आवरायला घेते. आज मी डिक्लटरिंग करायचं ठरवलं आहे. सगळे जे कपडे मी एका बेडवरती टाकून घेतली आहेत. त्यानंतर मग मी आता इथे सगळे कपडे सॉर्ट आउट करते. जी कपडे मला घालायची आहेत ती बाकीची मी डिक्लटरिंगसाठी काढली आहे. मग वन पीसचा एक सेक्शन बनवला. नंतर ओढण्या एका जागी ठेवल्या आहेत, सगळ्या ओढण्या. त्यानंतर सूट असतील ते एका जागेवरती ठेवले आहेत. कुर्ती आणि लेगिन्स असतील त्या अशा वेगळ्या करून ठेवल्या आहेत. सगळ्यात पहिले मी कपडे असे सॉर्ट आउट करून घेतले. त्यानंतर या सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालणार आहेत व्यवस्थितपणे आणि जी कपडे मला इस्त्रीला द्यायची आहेत ती देखील मी बाहेर काढून घेतली आहे. त्यानंतर हे फोल्डेबल ऑर्गनायझर आहे. याचा एक फायदा आहे की तुम्ही याच्यामध्ये बरेच कपडे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात आपण ठेवू शकतो. जी कमी लागणारी कपडे आहेत आपल्याला माहिती असते की कपडे आपल्याला खूप कमी घालतो आपण किंवा जेव्हा फंक्शन वगैरे असतो किंवा खूप वेळा असे कपडे आहेत ते आपण वापरत नाही, पण आपल्याला वाटतं की ही कपडे आपल्याकडे असली पाहिजेत. मग अशा कपड्यांसाठी एक ऑर्गनायझर आहे. त्याच्यामध्ये मी हे सगळे वन पीस वगैरे ठेवले आहेत. एकावर एक ठेवल्यामुळे बरेचसे कपडे यावर ऑर्गनायझरमध्ये मावतात आणि ज्यावेळी आपल्याला कपडे घालायचे असतात त्यावेळेस फक्त आपण कपाटातनं हे ऑर्गनायझर बाहेर काढायचं आणि जो ड्रेस हवा तो काढून पुन्हा ऑर्गनायझर आपल्याला सहजपणे आतमध्ये ठेवता येतं. ह्या दुसऱ्या ऑर्गनायझरमध्ये मी आता पंजाबी सूट मागच्या बाजूला ठेवले आहे, जे अनारकली सूट आहेत. आणि पुढच्या बाजूला मग मी कुर्ता आणि लेगिन्स किंवा कुर्ता आणि पॅन्ट असे वेगवेगळे सेक्शन बनवले. त्यानुसार मी इथे कपडे ठेवले आहेत. ऑर्गनायझरचा वापर जरी नाही केला आणि नुसते कपडे एकमेकांवर ते ठेवले परंतु जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्याला मॅनेज करू शकत असणार तर असे ठेवले तरी चालतात. परंतु माझ्याकडनं नेहमी कपडे इकडे तिकडे होतात, अस्ताव्यस्त होतात. बऱ्याच वेळा गर्दी किंवा घाई असल्यामुळे मग मी असेच कपडे ठेवून देते. त्यामुळे मग मी अशा ऑर्गनायझरचा वापर करते नेहमी, म्हणजे कपाटात कुठल्या प्रकारचा पसारा दिसत नाही. त्याचप्रमाणे लेगिन्सला देखील मी असे फोल्ड करून घेतले आणि एका बास्केटमध्ये ठेवले आहेत, म्हणजे जेणेकरून सगळे रंग हे मला अगदी विजिबल राहतील आणि जी लेगिन्स मला हवी ती मी पटकन काढता येईल. मग त्यासाठी मी अशा बास्केटचा वापर केला आहे. त्यानंतर आहे क्लिनिंग. आता हे दोघं सेक्शन जे आहेत ते मी चांगल्या प्रकारे पहिले कोरड्या कापडाने पुसून घेतले. त्यानंतर एक होममेड सोल्युशन आहे, त्याने मी हे दोघं सेक्शन आणि वरचा जो भाग आहे तो पुसून घेणार आहे. कितीही म्हटलं तरी कचरा हा या सेक्शनमध्ये जमा होतोच. आपण दररोज जरी याला वेळ देऊ नाही शकत, प्रत्येकच जणाला दररोज कपाट आवडायला कोणीही वेळ देऊ शकत नाही. मग ते महिन्यातनं एकदा असेल किंवा 15 दिवसातनं एकदा असेल. मग मी असे कपडे बाहेर काढून त्यांचं घड्या करून वगैरे ठेवते आणि मग असे कपाट देखील पुसून काढते. त्यानंतर जो खालचा सेक्शन आहे त्या ठिकाणी मी ओमचे कपडे ठेवले आहेत. ओमचे कपडे देखील मी आज ज्याची ती शर्ट होती जी इस्त्रीला द्यायची होती ती बाहेर काढली आणि डिक्लटरिंग देखील केलं आहे. आमच्या मावशी जे आहे ते त्यांच्या मुलासाठी ते घेऊन जात असतात ओमचे कपडे. आणि इथे मी ओमचे कपडे सगळे पुन्हा ऑर्गनाईज करून ठेवले आहेत. थोडंसं मला चेंजेस करावासा वाटला त्यामुळे देखील त्याच्या पॅन्ट परत बाहेर काढल्या आणि पुन्हा काहीतरी चेंज करावा म्हणून पुन्हा मला एक आयडिया आली आणि मग पुन्हा मी सगळे कपडे परत ठेवायला सुरुवात केली. वरचा जो सेक्शन आहे तो माझा सेक्शन आहे. इथे ही 2 ऑर्गनायझर आणि बास्केट अगदी व्यवस्थितपणे ठेवता येते. तुम्ही बघू शकतात नीटनेटकं दिसतं. ऑर्गनायझरचा वापर केल्यामुळे सरळ कपडे ठेवले तर मग ती अस्ताव्यस्त होतात, कचरा दिसतो पूर्ण कपाटामध्ये. त्यामुळे मग मी नेहमी अशा ऑर्गनायझरचा कपडे ठेवण्यासाठी वापर करत असते. तर आजचं हे दुपारचं माझं जे शेड्यूल होतं ते असं होतं. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा. चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.